दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत राजकारणाला उधाण आलंय। या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नेमक्या काय काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। एकदा निवडणूक संपल्यानंतर सुद्धा इलेक्शन कमिशनला याच्याविषयी संपूर्ण इत्थंभूत माहिती राष्ट्रीय कार्यकारिणीसह ही अध्यक्ष या नात्याने सुनेत्राताई पवारांनी दिलेली आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला काही एक अर्थ नाही। वकिला थ्रू नोटीस आलेली आहे, तिला आम्ही तथ्यहीन नोटीस समजतो आणि असल्या नोटीसीला उत्तर देण्याची आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आवश्यकता सुद्धा। ह्या अशा गोष्टी असतात ते छत्तीसगडचे सिनामोन हे काय असंतुष्ट आत्मे काही जे राज्यात आहेत त्या आत्म्यांनी छत्तीसगडच्या परराज्यातल्या माणसाला, अमराठी माणसाला आणि परराज्यातल्या माणसाला धरून असं खांद्यावर बंदूक टाकून काहीतरी हे एकदमच खालच्या दर्जाची आणि फालतू गोष्ट ही। कायदा आपल्या जागी असतो आणि कायद्याने कुठलीही कमतरता, कुठलीही उणीव न ठेवता ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि मला वाटत नाही की याच्यातून काही निष्पन्न होईल। सच्चिदानंद बाबा हा कोणाच्या जीवावर उडून अशा प्रकारची नोटीस पाठवतो, त्याचा मागचा मास्टरमाइंड शोधणं हे आमच्यासारख्याचं आता काम आहे। काही लोकांना नकोय सुनेत्राबाईंनी राष्ट्रीय अध्यक्ष झाले, आता अर्थातच हे सर्वांना माहीत आहे, त्याच्यामुळे काही मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। त्याचा शोध घ्यावा लागेल आणि सापडले तर तळागाळातला कार्यकर्ता त्यांना तळागाळात नेऊन ठेवेल एवढं ना।